इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या साजणी गावाजवळ एका प्रवाशाला बदनामीची धमकी देत त्याच्याकडून तृतीयपंथीयांनी 4 तोळ्याची चेन चोरल्याची घटना घडली आहे। हातकणंगले पोलिसांनी या प्रकरणी शुभम या तृतीयपंथीयाला ताब्यात घेतलंय। त्याला न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। हुपरी येथील वसंतराव पाटील यांचा सोन्या चांदीचा व्यवसाय आहे। ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। गावाहून परत येत असताना कोल्हापूर इचलकरंजी रोडवर रुई गावच्या हद्दीमध्ये आल्यावर त्यांची गाडी अडवून त्यांच्या गळ्यातील 3.5 लाख रुपयाची 4.5 तोळ्याची चेन मारुती उर्फ शुभम निर्मळे राहणार टाकळीवाडी सध्या राहणार कबनूर या तृतीयपंथीयाने जबरदस्तीने हिसकावून काढून घेतली। याची माहिती कोणाला दिलीस तर तिची बदनामी करेन तसेच ठार मारण्याची धमकीही दिली। या घटनेनंतर वसंतराव पाटील यांनी थेट हातकणंगले पोलीस ठाणे गाठून शुभम निर्मळे याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला। आज हातकणंगले पोलिसांनी मारुती उर्फ शुभम निर्मळे याला ताब्यात घेतले। इचलकरंजी येथील न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। तृतीयपंथीयांनी नागरिकांकडे जर पैसे मागितले तर ते खुशीने देत असतात, पण आज शुभम निर्मळे यांनी गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेऊन लंपास केल्यानं तृतीयपंथी समाजात तीव्र संतापाची लाट उमटली आहे। या प्रकरणामुळे तृतीयपंथी समाजाचं नाव शुभम यानं बदनाम केलं असाही आरोप करण्यात आलाय। आजपर्यंत जिल्ह्यामध्ये अशी घटना कधीही घडली नव्हती, पण या घटनेमुळे तृतीयपंथी समाजाला मोठा धक्का बसलाय। या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत।